जय भीम मित्र हो. उपवर्गीकरण या गोष्टीवर अनेक ठिकाणी अनेक वेळा तुम्ही ऐकलं, पण एस सी आरक्षित जाती किती आहेत आणि एस सी जातींना जे आरक्षण आहे या एस सी समुदायामध्ये ज्या 59 जाती येतात त्या 59 जातीमध्ये आपण फक्त तुम्हाला एकच लक्षात येतं की एस सी म्हणजे महार, मांग, चांबार, वडार, ढोर. एवढं नाही मित्र हो. एवढं नाही तर या एस सी आरक्षित जातीमध्ये 59 जाती येतात. आज तुम्हाला थोडंसं वाईटही वाटत असेल की उपवर्गीकरणाचा हा विषय जो मुद्दा मांडला होता या विषयावर मी आपल्याला एक गोष्ट सांगतोय. ही गोष्ट ऐकल्यानंतर आपण नक्कीच पुन्हा पुढे आपण हे करूया की या जाती नेमक्या किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत याविषयी मी तुम्हाला नक्कीच प्रत्येक जात आणि त्या जातीमध्ये असणारी पोटजात सुद्धा मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेन. तर एक कथानक ऐका की एक मोठे जंगल आहे आणि या जंगलामध्ये अनेक प्रकारचे वन्यजीव आहेत, प्राणी आहेत. या जंगलामध्ये सिंह आहे, जो जंगलाचा राजा म्हणून आपण ओळखतो, सिंह. पण सिंह सुद्धा यामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत मित्र हो. 2 सिंह होते. एक होता निळ्या रंगाचा सिंह आणि एक होता लाल रंगाचा सिंह. दोघेही अगदी आनंदाने गुण्या गोविंदाने राहत. दोघेही शिकार करायचे, दोघेही खायचे, आई ती शिकारीवर भर टाकायचे, कधी कधी शिकार खायचे. दोघेही अगदी आनंदाने राहत होते. परंतु ते एका प्राण्याला बघवलं नाही. ही घनिष्ठ दोस्ती त्या प्राण्याला पाहिली नाही. ते प्राणी म्हणजे एक माकड. आणि या माकडानं या दोघांच्या मध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. तू निळा आहेस, तू सुंदर आहेस. प्रत्येकाच्या तोंडावर वेगवेगळं त्याचं गुणगान गायचा आणि असं सांगायचा की तो तुझ्याविषयी असं बाहेर बोलतो. आणि पुन्हा त्या लाल सिंहाला सांगायचा की तुम्ही तडपदार, रागीट आहात, सुंदर आहात. आणि तो तुम्हाला लाल रंग म्हणतो आणि तो स्वतः समजतो की मी निळा आहे, मी निळ्या आकाशासारखा दिसतो, हे नभात फक्त माझंच वर्चस्व आहे. असं त्या माकडानं सांगून त्या दोघात भांडणं लागली. त्या दोघात भांडणं लागली आणि उपवर्गीकरणाचा विषय आपल्या समोर आहे. आता ते माकड कोण असेल, ते सिंह कोण असतील हे आपणच लक्षात घ्यायचं आहे. बस या गोष्टी इथं थांबूया. आणि आता 59 जाती या कोणत्या आहेत ती वाचून जाऊ तुम्ही. तुम्हाला महार, मांग, चांबार, वडार आणि ढोर या 5 तुम्ही 18 पगड जाती हा शब्द पारंपरिक आलेला आहे. परंतु 59 जातींचं विश्लेषण मी आपणास करतोय. पहा तर, प्रथम येते अगेर, 2 नंबर अनमुख, 3 नंबरला येते आरेमाला, चौथा आरवामाला, 5वा बहना किंवा बहना, बाकड, बाट, बलाई, बलाही. 8वा येतो बसोर. बसोरमध्ये येतात जाती बरोड, वासोर, बासोंडी, बसोड. 9वा येतो बेडा जंगम आणि त्यात दुसरा येते बडगा जंगम. 10वा येतो बेडर. 11 नंबरला येतो भांबी. भांबीमध्ये अनेक पोट जाती आणि त्यांच्या आडनावावरून ती जात संबोधली जाते. भांबी, असादरू, आसोदी, चामडिया, चमार, चमारी, चांभार, चमगार, हरळ्या, हराळी, खलपा, साचीगार, मादर, मादिग, मोची, तेलुगू मोची, कामाटी मोची, राणीभर, रोहिदास, नोना, रामनामी, रोहित, समगारा, सतनामी, सूरजवंशी, सूरज नामामी, चर्मकार, परदेशी चामार. अशा प्रकारे त्यात पोट जाती येतात. 12 नंबरला येतो भंगी, मेहतर, ओलगाना, रुखी,
भलकाना, हलालखोर, लालबेगी, बाल्मिकी, कोरार, झाडमाली, हेला. 13 नंबरला येतो बिंदल, व्यांगारा. 15 नंबरला चलवादी, चेन्नैया. 16 नंबर चेन्नादासर, होलेदासर, होलिया दासरी. 17 नंबरला डक्कल, डक्कलवार. 18 मध्ये येतो ढोर, कौकया, कंकय्या, डोहर. 19 मध्ये डोम, डुमार. 20 नंबरला येतो यल्लमवार, यल्लम वंडुलू. 21ला गुंडा, गुंडी. 22ला येतो गरुड अर्थात गोरा. 23ला घासी, घासिया. 24ला हल्लीर. तर 25 नंबर आहे हलसार, हलसारी. 26ला येतो होलार, वालार. 27ला होले, होलेर, होलेया, होलिया. 28ला कैकाडी. 29 कटिया पत्रिया पाहिला. 30ला येतो खंगार, कनेरा, मिरधा. 31ला येतो खाटीक, चिकवा, चिकवी. 32ला कोलपुल, वुंडलू. आणि 33ला येतो पोरी. 34ला येतो लिगडे. 35 मादगी. आणि 36ला आहे मदिगा. 37ला येतो महार, मेहर, तराळ, घेगू, मेगू. 38ला येतो महावंशी, धीड, वनकर, मारुंकर. 39ला माला. 40 माला दासरी. 41 माला हल्लाई. 42ला माला जंगम. 43ला माला मस्ती. 44 माला साले, नेट ठिकाणी. 45ला माला संन्याशी. आणि 46ला येतो मांग, मातंग, मनिमा दिघ, दखनी मांग, मांग म्हसी, मंदिरा, मदारी, गारोडे, राधे मांग. 47ला येतो मांग गारोडी. 48ला म्हात्रे. 49ला मस्ती. 50ला मिठा अवलसार. 51ला येतो मेघवाल, मेघवार. आणि 52ला मुकरी. 53 नाडिया, हादी. 54ला पासी. 55ला सांसी. तर 56ला शेनवा, चेवना, सोडमा, रावत. 57 नंबर येतो सिद्धोल्लू. तर 58 तिरगार, तिराबंदा. आणि 49ला येतो तुरी. मित्र हो, अशा प्रकारच्या 59 जाती SC आरक्षित जागेवर लढत असतात. हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली देणगी आहे. या 18 पगड जातींना मिळून त्यांनी SC आरक्षण जाहीर केलेलं आहे. आणि तेही काय आपल्याला 50% आरक्षण नाही, कारण 19% आरक्षणामध्ये सुद्धा ह्या जाती इतक्या या SC आरक्षणामध्ये आहेत. आणि आज आपण पाहतो की आमचा भाऊ समाज, थोडक्यात मातंग, आणि महार समाज, भाऊ समाज, या दोघांच्या मध्ये जी आरक्षणाविषयी मागणी आहे ती कितपत चुकीची आहे, कितपत खरी आहे हे आपण जाणतोयच. मात्र एवढं नक्की की महाराणी आपली प्रगती शिक्षणाच्या जोरावर केली. आणि प्राथमिक शाळेत असून सुद्धा उच्च शिक्षण घेतलं. ज्याने असंख्य लहानपणापासूनच चटके सहन केले, त्यांनाच त्यांची जाण आहे. आणि म्हणूनच त्याने उच्च शिक्षण स्वीकारलं. आजही काही आमच्या मातंग बांधवांना वाटतं की आमचं आरक्षण केवळ या महाराणी खाल्ल्यामुळं आमची प्रगती झाली नाही. पण मित्र हो, प्रगती या 59 जातीमध्ये फक्त महाराणीच का केली, तर फक्त त्यांनी वाचलं, बाबासाहेबांना वाचलं, बाबासाहेबांचा संघर्ष पाहिला, बाबासाहेबांच्या प्रत्येक एका थेंबातून, घामाच्या प्रत्येक थेंबातून जन्माला आलेला प्रत्येक हा भीमप्रेमी अभ्यास करून मोठा झाला. हेच तुम्हाला लसतं.
तुम्ही तेच करा. आजही तुम्ही तुमच्याच मनाला विचारा की आपण जे करतो ते योग्य आहे का. बस करतो मित्र, परिचय द्यायचा होता फक्त मला SC आरक्षित जातीचा. तर 59 जाती ह्या नक्कीच लक्षात असू द्या. इथंच मी थांबतो. या सर्व जातींना एक वेळ जय भीम करतो आणि नव्या पिढीला एक नवा जय भीम.